यांना वंदन. बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न या तीन रत्नाची ओळख करून देणारे महाकारुणिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. मी संघमित्र संगपाल मोरे आपल्या पुढे एक लेख सादर करत आहे. भीमा, तू जराही विचार केला नाहीस या समाजासाठी जीव दिसताना. मी उघड्या डोळ्याने पाहिले काही लोकांना स्वाभिमान विकताना. सस्तीसाठी पक्ष बदलले, नेते मोठे टॉप झाले. कालपर्यंत जे समाजावर अन्याय अत्याचार करायचे ते त्यांचे बाप झाले. महापुरुषांच्या फोटो खाली तर आम्हा दीनदलितांचा रक्ताचा खुनी आमच्यातलाच आहे, दोष नाही कुठल्या अंधभक्ताचा. शोषित पीडितांची मत घेऊन हा स्वतःची खिसे भरतो. हा 5 स्टारला घास घेतो आणि अर्धा समाज उपाशी मरतो. चळवळीचा विसर पडला घर बंगला आणि पैशापायी. म्हणतो की विकल्या गेलो नाही, मग लोकांची गुलामगिरी कशापायी. भीमा, विचारू थकले मी, पण उत्तर काही मिळेना. तुझ्या संघर्षाचा गाडा चाललाय कुठे हेच मात्र कळेना. मी आपल्या पुढे एक शेर सांगत आहे, ते आपण ध्यान धरून ऐकावे. माझ्या भीमाची पावलं जर शाळेकडे वळलीच नसती, माझ्या भीमाची पावलं जर शाळेकडे वळलीच नसती, तर या गावगाड्यातल्या माणसाला माणुसी ओळख मिळालीच नसती. धन्यवाद. संपूर्ण विश्वाला आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे विश्वशांतीदूत महाकारुण्य तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करून, ज्यांच्यामुळे आपल्याला सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपल्याला बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न या महान 3 रत्नाची ओळख करून दिली, असे ते बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून सर्वांना सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ एका सैनिक छावणीत झाला असून अवघे 5.5 वर्ष वय असताना आईविना पोरका झालेला भिवा पुढे जाऊन ज्ञानाच्या कर्तृत्वाच्या जोरावर जगातील सर्वात